नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 2215 कोटींची मदत जाहीर। मदत व पुनर्वसन विभागाचा शासन निर्णय। 32 लाख शेतकऱ्यांना मदत होणार। मुसळधार पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल। मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार, तर सोलापूर अहिल्यानगर मधील परिस्थिती ही गंभीर। अतिवृष्टी नुकसानीचे पंचनामे सुरू। 10 दिवसात नुकसानग्रस्तांच्या खात्यात पैसे जमा होणार। मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। सर्व मंत्र्यांना नुकसानग्रस्त भागाचे दौरे करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। माढ्यात अनेक जण पुराच्या पाण्यात अडकले। अडकलेल्या लोकांची हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुटका। लातूरमध्ये पुरात अडकलेल्या शेतकऱ्यांची सुटका। अग्निशमन दलाच्या जवानांनी शेतकऱ्याला वाचवलं। तेरणीला आलेल्या पुरात अडकला होता शेतकरी। सोलापूर जिल्ह्यात पावसाचा कहर। मोहोळमधील अनेक घरं पाण्याखाली, तर शेकडो एकरवरील शेतीला फटका। संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोसंबीच्या बागांचं मोठं नुकसान, तर डाळिंब पिकालाही मोठा फटका। पुरामुळे शेतकरी उद्ध्वस्त। मराठवाड्यात पावसाचं थैमान। जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे उघडले। परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा। लातूरच्या जळकोटमध्ये अतिवृष्टीमुळे पहिला बळी। राहत्या घरी गळफास घेत शेतकऱ्याची आत्महत्या।